14 नोव्हेंबरला परेश मोकाशी यांचा दुसरा चित्रपट एलिझाबेथ एकादशी रिलीज होतो आहे आणि त्या चित्रपटाची 3 तिकडी आमच्यासोबत आहे. आता मी त्यांची एकेकाची इंट्रोडक्शन करून देते. आपल्यासोबत आहे पंढरपूरचा न्यूटन, ज्ञानेशची मुक्ताबाई आणि पंढरपूरचा डॉन. आता तुम्हाला सांगायचं तर पंढरपूरच्या डॉननी नुकतीच कॉफी प्यालेली आहे, त्यामुळे तो फुल ऑन एनर्जीमध्ये आहे. ओके. आणि तुम्हाला नाही आज झोपही लागणार नाही आहे. ओके. आता ना तुम्ही सर्वांनी या चित्रपटामध्ये खूप जादू केलेली आहे. तुमचे छान छान डायलॉग आहे. तू हुशार आहेस, तू एकदम हजरजबाबी आहे आणि तू डॉन आहेस. तुम्ही खरंच आहात का असे सगळेजण तुमच्या रिअल लाईफमध्ये? मी आहे. तू हुशार आहेस. ओके, मस्त. तुला कोणी सांगितलं हे? मीच म्हणतोय ते. ते म्हणाले असतील ना आणखी लोक तू हुशार आहेस असं? नाही, माझं मत आहे ते. आता इतरांना पटेल की नाही माहिती नाही. अच्छा अच्छा, म्हणजे परेश मोकाशींकडनं तू हा डायलॉग शिकलेला आहे. ओके. आणि तू आहेस का हजरजबाबी? म्हणजे तुला 100पैकी 42 मार्क मिळालेले आहेत? नाही नाही नाही, कधीच नाही. 42 मिळालेले? तसं काही परीक्षा वगैरे नाही घेतली, पण 100पैकी 42 मार्क मिळणार नक्कीच नाहीत. 90 नाही, एवढे नाही, 80-82 तरी मिळतील नक्कीच. आणि तू खरंच तुझ्या खऱ्या आयुष्यात एवढ्या शिव्या देतोस का रे? नाही, त्या शिव्या नाही. नाही कसं आहे, मेन म्हणजे शिव्यांवर बंदी आहेच आहे. त्यामुळे ते एक मजेशीर शब्द आहेत, ते शिव्या म्हणून दाखवलेत. तुझी या सगळ्या मजेशीर शब्द जे शिव्या म्हणून दाखवले, ह्याच्यातली आवडती शिवी कुठची? आणि तुमची तो कुठची शिवी सर्वात चांगली स्पष्ट करून? फुकणीच्या. फुकणीच्या तो मस्त स्पष्ट करून सांगतो ना शिवी. कशी स्पष्ट करतोस रे तू शिवी? फुकणीच्या ये की. आणि मग हा जेव्हा म्हणतो, काय म्हणतोस तू त्याला? तो शिव्या जास्त देतो. अरे शिव्या कशाला देतोस? मग तू काय म्हणतोस? आता फुकणीच्या म्हणजे काय शिव्या आहे का? फुकणी नसती का तुला जी नरसाळा दुसरी शिवी दिली त्याने. अच्छा, तू न्यूटन आहेस आणि तू म्हणे न्यूटनचे अभंग म्हणतो. काय म्हणतोस तू? कसले अभंग म्हणतोस? सायन्सचा तर पुरावाच आहे. बीज बोए बबूल के, आम कहाँ से आए, क्रिया तशी प्रतिक्रिया. क्रिया तशी प्रतिक्रिया. त्याची बाकीचे अजून अभंग बघायचे असतील तर तुम्हाला 14 नोव्हेंबरला नक्कीच बघावं लागेल चित्रपट. नक्कीच बघणार, सगळे नक्कीच बघणार. तू खूप गोड आहेस त्याच्यामध्ये सांगणारी. आणि तो गरम गरम बांगड्या हा डायलॉग कोणाचा होता? कोणाला आठवलं की तिकडे असं म्हणता येईल? मज्जा. तसं काही ना, स्क्रिप्ट मध्ये होतं आणि ते मी म्हणतीये. म्हणजे शेजारच्या चहावाल्याशी असं की तू गरम चहा म्हणतो ना, मग मी गरम बांगड्या म्हणणार. तू चाय गरम म्हणतो ना, मग मी बांगड्या गरम म्हणणार. अशी वेट लागलेली असते. अच्छा, मग तू ते छान एक्सप्रेशन दिले, त्या एक्सप्रेशन सकट एकदा बोलून दाखव. मान वर करून अशी बोलते. गरम बांगड्या, गरम बांगड्या, गरम बांगड्या, बांगड्या गरम, बांगड्या गरम, बांगड्या गरम. तो जसं आम्ही आता मगाशी प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकलं ना, तेव्हा परेश सरांनी सांगितलं की तुम्ही दुसऱ्या दिवशीपासूनच एकदम फुल ऑन होतात. अगदी तुम्हाला ॲक्टिंग बिक्टिंग छान येते आणि खूप खेळीमेळीचं वातावरण झालं. तुम्ही एकदम रुळलात त्या सर्वांमध्ये. तर ती मजा कशी होती परेश सरांबरोबर काम करताना? ते चेहऱ्याने स्ट्रिक्ट दिसतात पण तसे नाही आहेत ना? खूप मजा केली आम्ही. परेश सरांना चेस यायचा, मला पण चेस येतो. त्याच्यामुळे आम्ही इतका चेस खेळलो आहे की म्हणजे मी खेळलो नसेन कोणाशी इतका चेस. आम्ही शूटिंगच्या वेळेला खेळलो आहे. म्हणजे शॉट संपला की थोडा वेळ रिलॅक्सेशनसाठी चेस खेळायचा. तुमचं जे पूर्ण चित्रपट होता त्याच्यामध्ये कुठचे क्षण होते जे ते खूप मजा केली तुम्ही? खूप म्हणजे शूटिंग होतच नव्हतं, फक्त मजा होती. मी दंगलीच्या शॉटला मज्जा केली. तर काय झालं, दंगलीचा शॉट होता की असं काहीतरी दंगलीचा शॉट होता. तर एक त्या शॉटमध्ये आमच्या कॉटवर ती एक म्हातारी आजी आली आणि पडली धबधीशीनी आणि नंतर म्हणायला लागली, काय रे पोरांनो, काय चाललंय, अशी दंगल वगैरे बोलवतात का, शोभतं का तुम्हाला, असं तिचं भाषण सुरू होतं इकडे. या म्हणजे तिला वाटलं तुम्हीच दंगल केली? हो, खूप जणांना वाटलं. मग कशी मजा येते रे? खूप गर्दी असते, तुम्ही पिक्चर शूट करत असता आणि मग लोकांना काहीतरी भलतंच वाटायला लागतं.
म्हणजे त्या लोकांना फसवण्यात खूप मजा येते, ते डेमो कॅमेरे दाखवून वगैरे. म्हणजे जसं की इकडे शूटिंग सुरू असताना मधुवंना ते परेश काका इकडे डेमो कॅमेरे दाखवायचे आणि इकडे बघा इकडे शूटिंग सुरू आहे, इकडे शूटिंग सुरू आहे. तेव्हा फार मजा यायची आणि तिथे अशा बसलेली मुलं ना आमच्या तिकडे यायची आणि आमचा एखादा शॉट असेल तर मध्येच असं बघायचे. आणि एक शॉट होता आमचा, एक शॉट होता तर एक माणूस असा समोर आला कॅमेऱ्याच्या आणि खिडकी दिसली म्हणून असं आत वळून बघितलं आणि तो कॅमेरा होता आणि त्याला वाटलं की खिडकी आहे म्हणून असं खिडकीत बघतात तसं कॅमेऱ्यात बघितलं. अच्छा, म्हणजे खूप अशी सगळ्यांना काही माहीत नसलेली मुलं होती. आणि तू बोल, तू काय सांगत होता? आमचा एका गोडाऊनमधला शॉट चालू होता आणि शूटिंग अगदीच म्हणजे 5-6 दिवसात शूटिंग संपणार होतं. तर त्यावेळेस मला श्रीरंग म्हटला की इथं मला अनेक जण भेटले, आपले गँग भेटली, पण इथं मला सर्वात जास्त मैत्री आणि सर्वात जास्त छान मला तुझ्याबरोबर करावं असं वाटलं. ती त्यावेळेस तो दिवस मला काय माहिती पण खूप छान गेला. अच्छा, बाप रे, किती महत्त्वाची आहे रे तुझी मैत्री. तुला कसं वाटलं जेव्हा एवढं काहीतरी सांगते तुझ्याबद्दल? मी असा खरं तर नाही आहे, कारण आम्ही दोघं प्रत्यक्षात खूप म्हणजे आम्ही दोघं प्रत्यक्षातही खूप मित्र आहोत जवळचे आणि आणि पिक्चरमध्ये पण खूप जवळचे मित्र. अजिबातच असा नाहीये. म्हणजे कसा? बाकीच्यांची माझी खूप भांडणं व्हायची पण ह्याच्याबरोबर माझी भांडणं कधीच होत कधीच नाही झालेली भांडणं. या हे दोघं भांडत दुसऱ्याशी करतील पण एक कधी बाप रे, जयवीरू. मग तुझं कोणाशी भांडण व्हायचं? मग सगळ्यांशीच काहीतरी याच्याशी खूप व्हायचं. का तुझ्याशी काय व्हायचं जास्त? ती सुरू करायची. अच्छा, म्हणजे तुम्ही खरे बहीण भाऊ खेळत होता का? नाही, आता पण खेळतोय. हा दादागिरी खूप करतो, दादा असल्यामुळे. दोन ताईगिरी करते. काय हा पुढे दादागिरी करतो? ओय शांत बस. हे आता तुम्ही सगळेजण हा पिक्चर 14 नोव्हेंबरला रिलीज होणार ना, तेव्हा खूप प्रमोशन करणार आहात, वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहात, लहान मुलांनाही भेटाल. मग तेव्हा तुम्ही काय काय मजा कराल? कशी असेल ती मजा, काय सांगा? मला जर लहान मुलं भेटली तर त्यांना मी सांगेन की तुम्हाला पण मिळेल आणि त्यांना हे करीन आणि सगळ्यांना महत्त्वपूर्ण असा सिनेमा बघायलाच पाहिजे सर्वांनी, असं माझं एक मत आहे आणि मी एवढंच करेन. आणि हा फॅमिली सिनेमा आहे, म्हणजे फॅमिलीचे हे सगळं आहे, त्यात लहान मुलांचाही आहे तो लहान. पण मेन म्हणजे खास करून हा सिनेमा लहान मुलांनी बघावा, कारण लहान मुलं म्हणजे कशी, लहान मुलं म्हणजे त्यांना सुद्धा डोकं असतं, ते सुद्धा काहीही करू शकतात, ते कसे कष्ट करतात ते अगदी सुंदर सरांनी मांडलेलं आहे आणि ते खास करून मुलांनी बघावं असं मला वाटतं. आणि माझं मोठ्यांना म्हणजे काही जणांना वाटतं की एखाद्या लहान मुलांनी एखादं मत मांडलं की आपण सहलीचाच विषय, आपण मुंबईला जाऊयात, तर त्या म्हणजे उन्हाळा असतो तर ते काय म्हणतात, नको उन्हाळा जास्त आहे, पण मुलं जे बोलतात त्यात काहीतरी तथ्य असतं हे सांगून देणारा हा सिनेमा आहे. आणि हे आम्ही सगळे आईला मदत करत असतो वगैरे हे कळणार आहे या सिनेमात. त्यामुळे तुम्ही पडद्यावर पाहता ते सांगण्यात काही अर्थ नाही. बरोबर. हो, तुला थांबवलेलं आहे, हुशार आहेस तू. अच्छा, आता तुमच्या दोघांची आई इकडे आलेली आहे. आता आई सांगेल तुम्ही एक्झॅक्टली कसे होता ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन. हो, खूप तरुण आहे मला माहिती आहे, पण असे कपडे घातले आणि आम्ही असे घातले. गरीब आहेत माझी पोरं, फारच गरीब. ही फार आईने एलिझाबेथच्या पैशातून चांगले कपडे घेतले. मला काहीच बोलायची गरज नाही. ह्यांनी ऑलरेडी इतकं बोलून झालेलं आहे की आता काही बोलायला ठेवलेलं नाही, इतके बोलतात ही. पण तुम्हाला जितके हे आता छान बोलताना आणि असे एकमेकांबद्दल छान बोलताना दिसत आहेत, तेवढेच त्यांनी ऑफस्क्रीन खूप एकमेकांचे गळे धरलेले. तर पण मज्जा केली आम्ही सगळ्यांनी खूपच. आणि आता 3 जण आहेत, पण अजून एक भरपूर 4-5 जणांची गँग आहे पंढरपूरमध्ये. तर हे सगळेजण आणि ती लोक नाही आहे तिकडे, पण सगळ्यांनी मिळून खूप मज्जा केली आम्ही आणि खूप नॅचरल आणि खूप इझी त्या सगळ्यांनी कामं केलेली आहेत, पहिल्यांदा कामं करत असून सुद्धा. तर आय एम शुअर फिल्ममध्ये तुम्हाला दिसेलच ते. आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे की आईबद्दल तुम्ही दोघं काय सांगाल आणि तू काकू?
माझी आई खूपच चांगली आहे. ही वाली ना. हा हा हीच वाली. ती आम्हाला शाळेचा निबंध बोलून हो, दाखवते. आपल्याला पाठ केलेली वाक्य नाही बोलायची. सांग ना कशी आहे, एकदम यंग फॅशनेबल मम्मी आहे जी तशी काही नाहीये, पण ती फार साधी आणि सरळ आहे आणि ती आमचे फार फार लाड करते आणि सासूबाईंचं काही ऐकत नाही. हो अजिबात ऐकत नाही तुझी. जेव्हा अगदी नाही, पण कधी कधी नाही ऐकत. ओरडते कधी कधी, आहो राहू देतो असं करून मोठ्याने. बापरे, असं खरंच असं करते. हो बिचाऱ्या. खरं- पण आजी पण आमच्या काही कमी नाहीयेत. सिनेमातल्या आईबद्दल सांगायचंय का खऱ्या ह्याच्यामध्ये? अरे सिनेमातल्या तुझ्या काकूंबद्दल म्हणूनच तर मी म्हणाले तुझ्याकडून काकू का. म्हणजे हे अशा म्हणजे कडक आणि एकदम आपल्या मुलाला एक चांगलं म्हणजे चांगल्या करिअर मध्ये त्यांना न्यायचं की भरपूर सिनेमात काकून विरुद्ध आणि हा असं काहीतरी आहे. काकूंचं नावडता. काकूंचा नावडता. हा ते आहेच आहे, कारण काकू हा अतिशय सभ्य आणि मी असा सडलेला, त्यामुळं पण प्रत्यक्षात तसं काही नव्हतं. म्हणजे नक्कीच, थँक्यू सो मच. तुम्ही खूप गोड आहात. आता तुमची तशी जी गोड सायकल आहे, मला तुम्ही सांगा ही सायकल कशी आहे? खूप वेगळी आहे, खाऊ ठेवायला जागा आहे, हे असं स्टिअरिंग का आहे आणि त्याला 2 डोळे आहेत, बसायला वेगळी सीट आहे, काय आहे? पण तुम्ही जर हे पिक्चर मध्ये जर बघितलं ना तर तुम्हाला ते बघण्यात खूप मजा येईल, कारण इथे आम्ही सांगू पण तुम्हाला काहीच नाही मजा येणार. अच्छा, असं आहे का? बरं बरं. तर आता ह्या तिघांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे सगळं पिक्चरमध्ये बघायचं आहे 14 नोव्हेंबरला. तर आपण ह्या सर्वांना ऑल दी बेस्ट म्हणूया प्रमोशनसाठी आणि 14 नोव्हेंबरला पिक्चर बघायला जाऊया थिएटरमध्ये. पाहिजे. तर एकदा सर्वांना सांगा पिक्चर बघायला जाऊया. 14 नोव्हेंबरला सर्वांनी पिक्चर बघायला जायचंय. कुठचा? एलिझाबेथ एकादशी. येस, थँक्यू सो मच आणि ऑल दी बेस्ट फॉर युअर मूवी. थँक्यू. कॅमेरामन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी.